जय जय रामकृष्ण हरी। आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5 ओवी क्रमांक 117 या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत। मतितार्थासाठी घेतलेली ओवी अशी आहे: हे असो आघवी बोली, सांगवा सर्पफणीची सावली, ते शीतल होईल केतुकी मूषकाशी। या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगता येईल: सर्पाची फणीची सावली उंदराला सुख देणारी नसून ती संकटात नेणारी आहे। त्याचप्रमाणे मनुष्यदेहाला विषय सुख हे दुःख देणारे आहे। विषय सुखाच्या भोगामध्ये अडकलेली व्यक्ती आरंभापासून शेवटपर्यंत दुःखातच राहते। ज्याप्रमाणे मासा गळाला लावलेल्या आमिषाला बळी पडत नाही तोपर्यंत तो सुखी, मात्र त्या आमिषाला तो बळी पडला की त्याच्या जीवनात दुःखच दुःख। त्याचप्रमाणे जोपर्यंत हा जीव विषय सुखात अडकत नाही तोपर्यंत सुखी, परंतु एकदा विषय सुखात अडकला की त्याच्या जीवास दुःखच भोगावे लागते। तात्पर्य: विषय सुख हे खरे सुख नसून शुद्ध अंतःकरणाने भगवंताचे नाम घेणे यातच जीवाचे सुख आहे। जय जय रामकृष्ण हरी।